नमस्कार आणि वेलकम. आज आपण पाहत आहोत कुरकुरीत शेव आणि त्यासाठी मी इथं 2 डो बनवलेत. त्यातला एक आहे हे आहे जाड चाळणीनं करायचं आणि हे आहे आपला बारीक शेव करण्याचा. आता हे दोन्हीही आपण आज करणार आहोत आणि एकदम खुसखुशीत असे होणार आहेत. चला तर आज आपण आता काय करू, हे जे आहे यामध्ये असं छानसं तेल लावून यामध्ये टाकायचं. टाकल्याच्या नंतर मग ही जी मशीन आहे ती आपण लावून तर आपण अशा प्रकारे तेल गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण असे सोडणार आहोत. थोडंसं वरतूनच सोडलं तर छान पडतात अशा. नंतर हे असं कट करून छान असं दोन्ही साईडनं तळून घ्यायचं आहे, लालसर मस्त. तर अशा प्रकारे आपण मस्तपैकी हे शेव पाडून घेऊ. तर अशा प्रकारे आपण हे तळून घेऊ आणि दोन्ही बाजूने छान असे लालसर होईपर्यंत तळायचे. पाहू शकता यावर असे बुडबुडे येत आहेत. हे बुडबुडे कमी झाले याचाच अर्थ की हे छान खरपूस भाजतात. सध्या आहेत बुडबुडे, त्यामुळे आपण थोडा वेळ असेच ठेवू. अगदी छान असे हे तळून निघतात आणि एकदम खायला पण खूप छान असे कुरकुरीत होतात. तर बघा, आता आपण बारीक चाळणीनं बारीक शेव पाडून पाहू. तर अतिशय छान असा हा शेव पडत आहे, बघू शकता तुम्ही. आपण भेळ करून खाण्यासाठी वगैरे खूप छान वाटतो हा शेव. याचा जे आपण डो बनवतो त्यावेळेस फक्त एक लक्षात ठेवायचं की यामध्ये आपण ओवा नाही टाकायचा. फक्त हळद, मीठ एवढंच टाकून छान असा हा शेव बनतो. बघा, असा लाल होईपर्यंत आपण दोन्ही बाजूने हे तळून घ्यायचा. पाहू शकता किती छान दिसत आहे. आणि हे आपण भेळवर अगदी कोणत्याही स्नॅक्सवर घेऊन खाऊ शकतो. खूप छान लागतो हा. एकदम बाजारासारखं म्हणजे. आपण पाहू शकता, हे बघा, हे बारीक शेव आणि एकदम खुसखुशीत असा झाला आहे. हे बघा, चला फायनली आपण पाहू शकता, हे बघा जाडे शेव आणि हे आहेत बारीक शेव. एकदम छान असं झालेले आहेत आणि तुम्ही एन्जॉय करा. दुपारी वगैरे भूक लागल्यास खायची भेळ करून छानशी. गुड बाय. यासोबत पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग सोबत.